मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्ध कसले. एवढे अनंत फक्त एका अविद्येने केले, एवढे अनंत फक्त एका अविद्येने केले. या शब्दातून शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी आधुनिक भारताची प्रथम महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम अभिवादन करते. व मी प्रिया सोमेश भांडेकर इयत्ता 8वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे. सावित्रीबाई फुले संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1821 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुलेंशी झाला. ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. तेव्हापासून सावित्रीबाई यांचा संघर्ष सुरू झाला. सावित्रीबाई यांचा संघर्ष गुलाबाच्या पाकळ्यावरून झालेला नसून तर तो काट्याकुट्यातून आणि धगधगत्या अग्नीतून झालेला असा त्यांचा प्रवास होता. ज्या काळी स्त्रियांना शूद्र मानले जात होते, ज्या काळी स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकणे हे पाप होते, ज्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या काळी सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दिशा घातली होती. सावित्रीबाई यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. जेव्हा त्या शाळेत जायच्या तेव्हा सनातनी लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल मारून फेकायचे, त्यांना शिवीगाळ पण करत असत. तरी सावित्रीबाई या न डगमगता आणि न हारता त्यांनी एका पिशवीत एक साडी घेऊन जायच्या आणि ती साडी शाळेत बसवायच्या आणि तितक्याच उत्साहाने त्या मुलींना शिकवायच्या. त्या म्हणत, मी हे आपल्या भगिनींसाठी शेणखोळ्याचा मार्ग सोसायला तयार आहे. हा केवळ त्यांचा शारीरिक संघर्ष नव्हता, तर तो एक प्रस्थापित विचारसरणीशी दिलेला एक मोठा लढा होता. मित्रांनो, सावित्रीबाई यांनी फक्त शिक्षणापुरते नव्हे तर ते तुमच्या व माझ्यासारख्या कोट्यवधी मुलींच्या भविष्यासाठी होते. त्यांनी अनेक अशी कामं केली आहेत. जसे दलितांसाठी आपल्या घरात पाण्याचा हौद खुला केला, विधवांच्या स्त्रियांसाठी विधवांच्या मुलांसाठी आपल्याचे केंद्र सुरू केले. अशी इत्यादी कामे सावित्रीबाईंनीच केली. सावित्रीबाई यांचे व्यक्तिमत्व अखेरच्या श्वासापर्यंत सीमित होते. 1897च्या त्या देशच्या आधारात त्यांनी स्वतःची काळजी न घेता, स्वतःची पर्वा न करता त्यांनी रुग्णांची सेवा केली. एका आजारग्रस्त मुलांना पाठीवर वाहून नेताना त्यांना सुद्धा आपल्याचा आजार झाला आणि त्यातच त्यांची ग्रँडमदर मानली. सावित्रीबाई यांचे व्यक्तिमत्व करुणा, जिद्द आणि याचे प्रतीक होते. एका प्रतिकूल परिस्थितीत शरण न जाता त्या प्रतिकूल परिस्थितीला बदलण्याचे धाडस दाखवते. आपण म्हणतो ना की शिक्षण हा माणसाला खरा दागिना आहे, तर ते सावित्रीबाईच्या कृतीतूनच लक्षात येते. आणि आपण हे पण सांगतो, मुलगी शिकली, प्रगती झाली, आणि तर हा प्रगतीचा वाटा सावित्रीबाईंनीच रचला आहे. आज आपण शिक्षण घेत आहोत व डॉक्टर, इंजिनियर यांसारख्या मोठ्या पदावर काम करत आहोत, तर ते सावित्रीबाई होते. सावित्रीबाई हे फक्त एक नाव नाही आहे, तर तो एक विचार आहे, आणि विचार हे कधी मरत नसतो. आज जरी सावित्रीबाई आपल्यात नसली तरी त्यांचे विचार आत्ताही आपल्यात आहेत, आणि ते विचार पुढे नेले तर त्यांना श्रद्धांजली हवी. आता शेवटी इतकंच म्हणते मित्रांनो, दगड मारणाऱ्या हातात नाही, गळ्यातून ज्ञानाचे दिले. दगड मारणाऱ्या हातात नाही, गळ्यातून ज्ञानाचे दिले. सावित्रीबाईच्या एका संघर्षाने आज लाखो स्त्रियांचे भविष्य घडले. धन्यवाद. जय ज्योती जय भारत.